आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझी जर विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर IPC 499 आणि कलम 500 या अंतर्गत थेट मानहानीचा खटला दाखल करीन तुमच्या विरुद्ध. वाह अक्षराजी वाह, इतकं सारं बघून आम्हाला एक खात्री पटली आहे की आयोगाने योग्य माणसाची निवड केली आहे. सर तुम्ही? हो हो, आपलं अभिनंदन करायला आलोय. मॅडम, गेली कित्येक वर्षे मी आयोगाच्या पॅनलवरती काम करतो. तिथे आमच्या डोळ्यात तुम्हाला राग दिसतो, त्याचं कारण म्हणजे तुमचं धैर्य जोखायचं असतं आम्हाला. आमच्या रागापुढे जर तुम्ही घाबरलात तर तुम्ही फेल. पण इतक्या वर्षात पहिल्यांदा असं जाणवलंय की इतक्या निडरपणे थेट भिडणारं कोणीतरी आहे. आपला आत्मविश्वास कमालीचा होता. अहो, अशाच तर अधिकाऱ्यांची प्रशासनाला गरज आहे मॅडम. घ्या, मनापासून अभिनंदन. खूप प्रगती करा, खूप मोठे व्हा. आणि मॅडम, आता तुम्हालाही निघायची तयारी करावी लागेल. निघायचं कुठं? अहो, आता त्यांनी एवढी लेखी परीक्षा क्रॅक केली, इंटरव्ह्यू पण पास झाल्यात, मग त्यांना ट्रेनिंग नको का द्यायला? आता त्या 11 महिन्यांसाठी ट्रेनिंगला बाहेर जाणार. अकरा महिने? काय मग IPS ऑफिसर अक्षरा मॅडम, तुम्ही इकडं कुठं? हे म्हणजे असं झालं, मागे पुढे 10 नोकर, नी बया खाते शिळी भाकर. मामी, तिलाही गोडी असतेच की. आणि IPS ऑफिसर मी घरासाठी नाहीये, घरासाठी मी फक्त अक्षर आहे. आणि पहिल्यांदा काम करते असं का बोलता तुम्ही? अगं असं कसं? नाही म्हणजे आता तुला लई डिमांड आहे, या समजासाठी तुला येळ कसा मिळणार? मामी, आपल्या माणसांना आपल्या हातचं खायला घालण्याचा आनंदच वेगळा असतो. बरं बरं IPS मॅडम, अहो काय तुमचं जेवण कुठवर आलंय? हा, इथं भुकेने आमच्या पोटात दांडगा खड्डा पडलाय, त्याचं काय? मामी, 5 मिनिटात भाजी शिजेल, मग लगेच जेवायला बसूया. बर. काय अक्षरा, तुला असं स्वतःच्या हाताने जेवण करून खाऊ घालायला लय आवडतं नाही का? त्यात तू सुद्धा सुंदरसाठी हे अगदी मनापासून करतीस. भारी आहे बघ. मामी, मी फक्त यांच्यासाठी नाही स्वयंपाक बनवत, सगळ्यांसाठीच बनवते. बरोबर आहे तुझं अक्षरा. सुंदरला बघ तुझ्या हातच्या जेवणाची सवय झाली, चांगलं चोंगलं खायची सवय झाली. त्यातच तू आता IPS ऑफिसर झालीस. हा, तुला त्याच्या ट्रेनिंगसाठी जावं लागणार. मग सुंदरला असं चांगलं चुंगलं चमचमीत बनवून कोण खायला घालणार? हा, कसं होणार त्याचं? बिचारा, तू नसताना त्याच्या जेवणाचे लई हाल होणार बघ. त्यात तुझा विरह, कसं काय करणार बिचारा, काय माहित. कशाला काय होतंय, राहतील की छान. फक्त 11 महिन्यांचाच प्रश्न आहे मामी. अगं अक्षरा, 11 तास नाही आहेत गो, 11 महिने आहेत. या 11 महिन्यात सुंदरला काही बी होऊ शकतं. मामी,
उगाच वाटेल ते बोलू नका. अगं अक्षरा, मला काय हौस नाही वंगाळ बोलायची. आता तूच विचार कर, सुंदरची स्मृती गेलीये, त्यातनं तो आत्ता कुठे जरा सावरलाय. तुमचा संसार बी गोडी गुलाबीत सुरू झालाय. तुला बायको म्हणून आणि ताईंना आई म्हणून तो आत्ता कुठे जवळ यायला लागलाय. अशातच तो आता 11 महिने त्याच्या जवळ नसणार म्हणल्यावर काय बी होऊ शकते. हा, म्हणजे तू नसताना तुझा विचार करून त्याला पुन्हा स्मृतिभ्रंशाचे झटके आले तर, किंवा अजून त्याला कसला त्रास झाला तर, त्याचा समजा त्रास तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितला बी हायस आणि अनुभवला बी हायस. कामिनी सारख्या बाईनं त्याला कब्जात घेतलं होतं, त्यानं त्याला अजूनच त्रास झाला होता. तुमचं नातं बी तेव्हा टांगणीला लागलं होतं. बाई तुझं नशीब थोर म्हणून तुझा नवरा पुन्हा तुझ्या पदरात पडला. नाहीतर काय झालं असतं अक्षरा? हा, विचार कर. स्वप्न बघावीत ग, स्वप्न मोठी असतात, पण त्यासाठी नवऱ्याकडे दुर्लक्ष झालं तर नाही. म्हणजे आता तूच ठरव, स्वप्न मोठी की आपल्यासाठी आपला नवरा मोठा. वहिनी, आज अक्षरशः दिवाळी असल्यावानी वाटतंय बघ. लय आनंद झालाय मला. आपल्या अक्षरानं लय मोठी मजल मारली आहे. तिनं परिश्रमानं यश कसं खेचून आणलंय बघ ना. अगदी खरं बोलताय बघा ताई तुम्ही. आपली अक्षरा लय जिद्दी आणि कर्तबगार आहे. सूर्यवंशी घराण्याचं नाव मोठं केलंय तिनं. आपल्या घराण्याला साजेशी अशी सून आपल्याला मिळाली ना, हे आपलं भाग्यच आहे. आणि तसं बी सुंदरला जीवापाड जपते ती. आता मला सुंदरची काळजी करण्याचं काही कारणच नाही. वय ना, पण अक्षरा ट्रेनिंगला गेली ना का आपल्याला करमणार नाही बघ. खरं आहे तुमचं ताई. घर अगदी सुनं सुनं वाटत. असं काय करताय ताई? फक्त 11 महिन्याचं ट्रेनिंग आहे, मग त्यानंतर अक्षरा पुन्हा घरातच असणार आहे. काळजी करू नका. बरं घ्या, जेवायला घ्या. वय वय, चला मस्तपैकी जेवणावर ताव मारूया. अहो आई, पुढचा 11 महिने ना यांचा हातचं जेवायला मिळणार नाही आपल्याला. मी आता ठरवलं आहे, आज मी आहे ना पोट फुटस तर जेवणार आहे. ताईच्या हातची चव आहेच तशी. आता तू हो म्हणतोस ना, मग मी कशाला मागं मी अभि खाणार होता पोट फुटस्तवर. अगदी का मग तू का नाही, तू बी जा त्यांच्या संग 11 महिने. हा, अरे म्हणजे त्यांच्या हातचं जेवाय मिळेल. ताई, तू एक काम कर, तू ना मला काही दिवसांसाठी तुझ्या हातची जादू देऊनच जा, म्हणजे मी एकदा यांना खायला घालते. हा, अगं जेवणासाठी नाही काय, हा थोडी राहणार आहे त्यांच्याशिवाय 11 महिने. अगदी बरोबर बोललास बघ बारक्या. मला बी तीच चिंता आहे. सुंदर 11 महिने कसा काय तग धरणार आहे, मला तो प्रश्नच पडलाय. कसा तग धरल? तो जातोय खोली घेऊन राहतोय तिकडच. बरं आता गप्पा खूप झाल्या, चला जेवा. हो IPS मॅडम. अहो तुम्ही कसं शांत शांत उभे आहेत? हा, अहो बोला की काहीतरी. काय झालं? वय की अक्षरा, काही झालंय का ग? चेहरा का पडलाय तुझा असा? अक्षरा, मी IPSच्या ट्रेनिंगला नाही जाणार आहे. काय? काय?
अगं काय बोलतीयस तू? अक्षरा, अगं काय झालंय? असं का बोलतीयस? आई अहो, खरं सांगायचं तर मलाच भीती वाटते खूप ट्रेनिंगची. म्हणजे मी तयारच नाहीये, मला नाही झेपणार, खूप अवघड असतं ते. माझी बौद्धिक पातळी किती चांगली असेल ना, तरी शारीरिक सक्षमता नाहीये तेवढी. अगं तू एकदम चुकीचा विचार करतेयस ताई. हे बघ, तू खूप कणखर आहेस आणि मी लहानपणापासून ओळखते तुला. आणि असं मला नाही जमणार म्हणून माघार घेणाऱ्यातली तर अजिबात नाहीयेस. हे बघ शरू, तू मला कणखर बघितलं असशील अगं, पण तेव्हा सराव असायचा. आता कुठे मला हे सगळं करायला वेळ मिळतो? अक्षरा, अगं असं काय बी होणार नाही, समजा जमेल तुला. जिद्दी आहेस तू. आणि हे बघ, तू ही जी काय कारणं सांगतेस ना, ती आम्हाला कुणालाच पटणारी नाही. आई अहो, तिकडे जाऊन काही उपयोगच होणार नसेल. म्हणजे माझं उगाच हसं होणार असेल तर कशाला जाऊ मी? ताई अगं, तू अशी खचून जाणाऱ्यातली नाहीयेस. आणि एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून तिथून पळून जाणाऱ्यातली पण नाहीयेस. ताई, आतापर्यंत तू तुझ्या मेहनतीवर वर आलीयस, मग आता हा असा विचार का करतेयस? शरू, आजची परिस्थिती वेगळी आहे. कारण तुम्ही समजेजण तिला का बरं अशी सक्ती करताय? आतापर्यंत तिने जो भी काही निर्णय घेतला त्यात तुम्ही समजेने तिला साथ दिली. आता ती म्हणते आहे ना की तिला ट्रेनिंग जमणार नाही म्हणून. तिनं काहीतरी ठरवलं असेल, मग तिच्या या निर्णयात बी तुम्ही तिला साथ द्यायला हवी की नाही? अक्षरा, तुम्ही हे काय समजत सांगताय ना, हे सबसेल खोटं आहे बघा. या मागचं खरं कारण मला माहित आहे. सुंदर, तुला ठावा आहे अक्षरा का न कर देते ते? अरे मग आमासनी बी सांग की, आमासनी बी कळू दे काय कारण आहे. आई, यांनी ह्यो निर्णय माझ्यामुळे घेतलाय बघा. तुझ्यामुळं? होय, ह्यासनी माझी काळजी वाटते आहे. ह्या ट्रेनिंगला गेल्यानंतर माझं कसं होईल, मी कसं राहणार आहे, या समध्याची ह्यासनी काळजी वाटते. आणि फक्त माझीच नाही, आपल्या समध्या घराची ह्यासनी काळजी वाटते बघा. आणि म्हणूनच ह्यांनी ट्रेनिंगला न जाण्याचा निर्णय घेतलाय. अक्षरा, खरं आहे का हे? अगं, आम्ही समधी इथं असताना सुंदरची इतकी काळजी का करतेस तू? अगं अक्षरा, हे बघ बाळा, तुझी काळजी समजते मला. अगं पण या सुंदरला लहानाचा मोठा केलाय आम्ही, मग त्याला सांभाळणार नाही वय आम्ही तुझ्या माघारी? हो आत्या, तुम्ही आहातच सगळे ह्यांची काळजी घ्यायला, तो प्रश्नच नाहीये. पण हे जे कारण सांगतात ना ते नाहीये. होय, मग माझी शपथ घेऊन सांगा, मी आज जे बोललो ना हे समजा खोटं आहे म्हणून. अक्षरा, तुझं असं वागणं अजिबात बरोबर नाहीये. अगं, इतकी मेहनत करून यश मिळवलेस तू, आणि आता अशी माघार घेणं योग्य नाही. अहो अक्षरा, तुम्हाला समजा झेपल बघा. फक्त तुम्ही डोसक्यात हो जो काही विचार घालून घेतलाय ना तो आधी काढून टाका बघा. आणि म्या तुम्हाला शब्द देतो, इथल्या ज्या काय जबाबदाऱ्या आहेत ना त्या समध्या म्या नेटानं पार पडीन. माझ्यावर विश्वास ठेवा, त्या काय बी कमी पडू देणार नाही. अहो, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. हाय नव त्याच्यावर विश्वास? मग त्याच्या शब्दाचा मान राखणं तुझ्याच हातात आहे. चला, आता समदे विचार डोक्यातून बाहेर काढा आणि ट्रेनिंगला जायची तयारी करायला लागा.
आणि अक्षरा, तुम्ही जर ट्रेनिंगला गेला नाहीत ना तर माझं स्वप्न अर्धवट राहील बघ. अहो, मी तुमचं स्वप्न असं अपूर्ण राहू देईन का? वय नव, मग आता डोसक्यातनं समजे विचार बाजूला करा आणि ट्रेनिंगला जायची तयारी करा. अहो, आता काय बी बोलायचं नाही. ठीक आहे, जाईन मी. आणि आपल्या दोघांचं स्वप्न पूर्ण करेन. आई अंबाबाई, आजवर तू माझ्या पाठीशी आईच्या मायेनं उभी राहिलीस. सगळे अडथळे पार करून तुझ्या आशीर्वादामुळे हा आजचा दिवस दिसलाय. आता माझ्या यशाची शेवटची पायरी राहिली, ती म्हणजे माझं ट्रेनिंग. ते यशस्वीरित्या पार करण्यासाठी मला ताकद दे, आशीर्वाद दे. इथे मी नसताना सगळ्यांना सुखात ठेव, सगळ्यांची काळजी घे आणि यांच्या पाठीशी तुझे आशीर्वाद कायम राहू देत. हाच आशीर्वाद दे. केवढी बॅग भरली हो, चैनच लागणं झाली. बारक्या, अरे अरे नीट जरा दाबून भर की. हा, जोर लाव जरा. हा, बारक्या, हे बसतंय का बघ. नाही 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 नाही, जागा नाही आता. आधीच ही चैन लागत नाही. आता झालं सामान, भरली बॅग. ए बारक्या, जास्त लोड घेऊ नकोस. एक काम कर, यातले यात ना 2-3 डबे काढून ठेव, मग चैन लागेल बघ. ओय ओय, काय बी काढायचं नाही हा त्यातलं. हा, ते समज महत्वाचं आहे. अरे अक्षरासाठी खाऊ दिलाय त्यामध्ये. भडंग हाय, चिवडा हाय आणि निंकाचे लाडू बी आहेत. समज महत्वाचं आहे, समज ठेवायचं. वय तर इथं खायला कसं असेल कुणास ठाऊक. अक्षरा, हे डिंकाचे लाडू लई पौष्टिक असतात. एक खाल्ला ना तरी पोट भरतं आणि ताकद बी येते. आणि बारक्या, तो शरूने दिलेला डबा पर आत गेलाच पाहिजे. त्यामध्ये अक्षराला आवडतात ते भोपळ्याचे घारगे भरले. चालेल. हा, सगळं भरू. एक काम करा, ते अख्खं किचनच आणून द्या, मग सगळंच भरतो ह्याच्यात. बारक्या, अहो नाहीतर काय, बरोबर म्हणतोय तो. आता एवढे डबे दिलेत तुम्ही, आता उरलेले डबे किंवा बॅगेच्या वरती बांधून द्यायचे का? एक मिनिट, शांत व्हा सगळे. हे सगळं सामान मी भरू का त्याच्यात? हा शरू, हा नाही बस, तो डबा दे इकडे. चेन लाव. आत्ता झाली बॅकपॅक. कळलं का बारक्या? बघ. बघितलं माझ्या सुनबाईचं काम एकदम परफेक्ट. बरं आई, तुमचं सोन्याचं कौतुक करून झालं असेल तर आम्ही निघू का? नाही, गाडी सुटून जाईल म्हणून म्हणलं. नमस्कार करते. यशस्वी हो आणि ट्रेनिंग पूर्ण करूनच यायचं. होय आत्या, नमस्कार करते. यशस्वी हो. आणि ते तुझं काय ते ट्रेनिंग मिनिंग आहे ना, ते लवकर पूर्ण कर. इथली काळजी करू नगस. हा, आणि इथं यायचं ते वर्दी घालूनच यायचं आता. हो आत्या. अक्षरा, माझ्याकडून पण शुभेच्छा बर का. ऑल द बेस्ट. थँक्यू मामी. ताई, शरू, लहानपणापासून आतापर्यंत एकही दिवस तुला सोडून राहिले नाहीये ग मी. आता 11 महिने कशी राहू? ए वेळाबाई, नको काळजी करू. हे बघ, हे दिवस असे पटकन जातील. आणि तू एकटी थोडी आहेस इथे. इतकी सगळी प्रेम करणारी मंडळी तुझ्या बरोबर आहेत ना.
तुला खरं सांगू का, मी ही पटकन येणार आहे अगं. मला पण नाही करमणार तुमच्याशिवाय. आणि एक महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्यांची जबाबदारी सोपवून जाते तुझ्यावर. आणि काही लागलं तरी मला फोन करशील, ठीक आहे? तू इथली काही काळजी करायची नाहीयेस आता, कळलं का? मी आहे ना, मी सगळ्यांची काळजी घेईन. तू जा, तुझ्या ट्रेनिंगवर फोकस कर आणि IPS ऑफिसर बनूनच परत ये. काय? बारक्या, काय झालं? हे बघ, तुझी आणि घरातल्या सगळ्यांची काळजी घ्यायची तुला, कळलं? होय. अहो, अहो काय करते अक्षरा? आता तुम्हासनी बघणार ते वर्दीतच, ध्यानात ठेवा.